तर युद्धात एका बाजूला होतं इराण आणि दुसऱ्या बाजूला होतं अमेरिका आणि इस्रायल. इस्रायल फोकस करत होता फक्त हिजबुल्लावरती, कारण त्यांना लेबनॉनपासून त्यांच्यावरती जे हल्ले होतात ते त्यांना कमी करायचे होते. तुम्ही युद्धसेना मेडल विजेते आहात. तुम्ही युद्धभूमी जवळून पाहिली आहे. मला एक साधा सरळ प्रश्न मला विचारायचा आहे की हे युद्ध झालं का? अमेरिकेने इराण बरोबर युद्ध केलं, याचं कारण काय नेमकं? ही त्यांच्या काही जो भूतकाळातल्या गोष्टी ज्या आता मागे रिलीज झाल्या ते लपवण्याचं हे कटकारस्थान होतं असं वाटतं का? असं आहे की सध्या अमेरिकेचं नेतृत्व एका माणसाकडे आहे, त्यांचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प. मी काय फार महत्त्वाची बातमी दिली असं नाही आहे, पण माझं असं मत आहे की डोनाल्ड ट्रम्प इज गोइंग टू मेक इंडिया ग्रेट अगेन. भविष्यातल्या अशा एखाद्या युद्धासाठी भारत तयार आहे का, आणि तो कशा पद्धतीने तयार आहे? भारत तयार आहे का? युद्ध काय आहे? तर पहिला प्रश्न असतो की तुमचे शत्रू कोण आहेत. शत्रू क्लिअर आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे. LPG गॅसची जी खोटी बातमी होती We unexpected El Public that task forces are being deployed to manage the distribution chaos and ensure supply. ती पसरत असतानाच भारतात असा एक LPGचा टँकर येतो आणि सगळ्यांना दिलासा मिळतो. इतकं मोठं युद्ध चालू असताना काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण LPGसाठी बाहेरच्या देशांवर डिपेंडंट आहोत. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू, इतक्या मोठ्या भयावह युद्धातही आपल्याकडे LPG टँकर येतोय. ह्या दोन्ही विषय मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गप्पांच्या गावात हा आपला पॉडकास्ट. सध्या जगभरात तणाव वाढत चालला आहे. सीज फायर झालं असलं तरी युद्धाचं सावट पुन्हा उभं राहणार नाही ह्याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत एक प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे: भारत किती तयार आहे? आज या सगळ्या प्रश्नांची थेट स्पष्ट उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर प्रत्यक्ष काम केलेले, अनेक दहशतवादविरोधी ऑपरेशन्समध्ये नेतृत्व केलेले, युद्ध सेवा मेडलने सन्मानित ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. आज आपण बोलणार आहोत सध्याच्या वॉर सिच्युएशनबद्दल, भारताची ताकद आणि भविष्यात काय होऊ शकतं याबद्दल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. गप्पांच्या गावात तुमचं खूप मनापासून स्वागत करते. सर, युद्ध संपलं असं जाहीर झालं आहे, सीज फायर केलं आहे अमेरिकेने असं म्हटलं जातं. पण या सगळ्या युद्धाच्या काळामध्ये भारताची भूमिका किंवा भारत कुठे उभा होता, मला इथूनच सुरुवात करायची आहे. युद्ध कोणामध्ये होतं तर युद्धात एका बाजूला होतं इराण आणि दुसऱ्या बाजूला होतं अमेरिका आणि इस्रायल. आणि प्लस प्लस इराणचे काही त्यांचे प्रॉक्सी ग्रुप्स आहेत, त्यांना टेरर ग्रुप म्हणू शकता किंवा प्रॉक्सी ग्रुप म्हणू शकता. एक आहे हमास, दुसरा आहे हिजबुल्ला आणि तिसरा आहे हुती. तर हे तीन, आणि त्याच्या विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल. इस्रायल फोकस करत होता फक्त हिजबुल्लावरती, कारण त्यांना लेबनॉनपासून त्यांच्यावरती जे हल्ले होतात ते त्यांना कमी करायचे होते. आणि काही प्रमाणात त्यांनी इराणवरती सुद्धा फोकस केलं, आणि अमेरिका अर्थात कम्प्लिटली इराणवरती फोकस करत होतं. तर पहिला प्रश्न आहे की अमेरिकेने ते शस्त्र कुठली वापरली. तर अमेरिकेने सगळी ही लढाई जी केली ही सगळी हवेतनं केली. म्हणजे त्यांनी फक्त मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र किंवा ड्रोन्स किंवा फायटर एअरक्राफ्ट ही फक्त वापरलेली आहेत. आणि टार्गेट्स कुठली त्यांनी डिस्ट्रॉय केली. तर टार्गेट्समध्ये त्यांनी त्यांचे मिसाईल लॉन्चेस डिस्ट्रॉय केले. जिथे जिथे न्यूक्लिअर फॅसिलिटीज होतात ते डिस्ट्रॉय केले. जिथे तेलाचे मोठे कारखाने होते ते डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला. आणि वेरेवर त्यांची कमांड अँड कंट्रोल एलिमेंट्स होते ते डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला. आणि असं म्हणता येईल की ज्यावेळेला आपण युद्धविराम वगैरे आपण जो शब्द वापरतो, तर असं म्हणता येईल की 80 to 85% जी इराणची ताकद आहे शस्त्रांची, हार्ड पॉवरची, ती डिस्ट्रॉय झाली असावी. आणि नंतर डोनाल्ड ट्रम्प का थांबले, तर दोन कारणं आहेत. एक तर त्यांची मिसाईल्सच संपली, कारण त्यांना म्हणजे शेवटी मिसाईल फायर झालं की ते काही रिसायकल होत नाही, ते पुन्हा वापरता येत नाही, ते म्हणजे रियुजेबल नाही आहे ते, ठीक आहे ना. आणि दुसरी गोष्ट की त्यांच्याकडे जे टेक्निकल इंटेलिजन्स होतं तिथली टार्गेट पण संपली. आता इराणनी त्यांची उरलेली शस्त्रे सगळीकडे पसरवून ठेवलेली आहेत, शस्त्र असो की हे असो. तर ती आता नेमकं ती कुठे आहेत हे त्यांना माहीत, आणि सगळी अंडरग्राऊंडच्या खालती आहेत. तर आता ते पुन्हा एकदा टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स गेन करायचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा एकदा आपले जर मिसाईलचे जो स्टॉक्स डिप्लीट झालेत ते करायचा प्रयत्न करत आहेत. आणि काय झालं की या युद्धामध्ये अमेरिकाला एक म्हणजे
एक सवय आहे की अतिशय खर्चिक पद्धतीने युद्ध लढायचं. म्हणजे ते जे युद्ध लढतात ते बाकी जगात तसं युद्ध कोणीच लढत नाही. आता जर तुम्हाला विमानच पाठवायची होती आणि युद्ध करायचं होतं किंवा जर मिसाईल्सच पाठवायची होती तर तुम्ही ती जमिनीवरनं का नाही पाठवली? तुमचे एवढे सगळे मिलिटरी बेसेस होते आपल्या इराणच्या भोवतीच, म्हणजे ज्याला आखाती देश म्हणतो, ज्याला आपण मिडल ईस्ट म्हणतो. पण त्यांनी पाठवायचं ठरवलं त्यांच्या एअरक्राफ्ट कॅरियर्सवरनं. आता एअरक्राफ्ट कॅरियर्स किंवा हा जो स्ट्राईक एअरक्राफ्ट कॅरियरचा जो ग्रुप असतो हा अतिशय प्रचंड असा मोठा पांढरा हत्ती आहे. त्याची ऑपरेटिंग कॉस्ट भयंकर असते. त्याच्या भोवती प्रचंड संरक्षण लागतं आणि ती बोट बुडू नये म्हणून त्याच्या भोवती प्रचंड अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम पण लावावी लागते. तर म्हणजे या कॉस्ट ऑफ वॉर ही किती जास्त आहे हा एक वेगळाच विषय होऊ शकतो. परंतु जर आपण नुसतं अमेरिकेनं जर थॉट प्रोसेस फॉलो करायची म्हटली तर त्यांनी $200 बिलियन जास्त मागितलेले आहेत या युद्धाकरता. आणि हे ॲज ऑन टुडे आहेत. अजून जास्त मागू शकतील जर युद्ध लांबलं तर. तर हे जे सीज फायर आहे हा मोर लाईक अ टॅक्टिकल पॉज आहे किंवा टॅक्टिकल पॉज म्हणा किंवा स्ट्रॅटेजिक पॉज म्हणा. इराण पण आपली जे नुकसान झालं आहे ते भरपाई करण्याचा प्रयत्न करते आहे. ते सुद्धा रशिया किंवा चायनाकडनं आपलं मिसाईल्स आणण्याचा प्रयत्न करते आहे. त्यात त्यांना थोडीफार मदत पाकिस्तानकडनं होते. विविध प्रकारे त्यांची शस्त्रसिद्धता वाढवली जाते आहे. पण अर्थातच इराणला समुद्राच्या बाजूनी म्हणजे ब्लॉक केलं असल्यामुळे समुद्राकडनं येण्याची शक्यता कमी आहे. त्यांना लँड बेस्ड इकडनं जास्त आणावे लागतील. तर हा एक टॅक्टिकल किंवा स्ट्रॅटेजिक पॉज आहे. परंतु या पॉजमध्ये इराणनी म्हणजे त्यांची युद्धाचे डावपेच चांगले वापरले. शस्त्रच पाहिजे युद्ध करायला हे काही गरजेचं नाही आहे. त्याने नुसतं दमदाटी केली की आम्ही होर्मुझ बंद करू. तर त्यांनी म्हटलं होर्मुझ बंद करू तर सगळ्या या ज्या इन्शुरन्स कंपन्या होत्या त्यांनी आपले रेट वाढवले. आणि जर तुम्ही बघितले तर किती बोटींवरती हल्ला झाले असतील तर काय फार जास्त बोटी नाही आहेत. पण त्याच्यामुळे सगळेच घाबरलेले आहेत. तर त्याच्यामुळे आता स्ट्रेट ऑफ होर्मुझचं त्यांनी रूपांतर एका शस्त्रामध्ये केलेलं आहे. तर त्याच्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा धक्का बसला आहे. कारण जगाचं एक 20% तेल आणि एक अबाउट 25-30% गॅस हा इकडनं येतो. आणि म्हणजे खास तर 2 जे सर्वात मोठे देश म्हणजे एनर्जी डिपेंडंट देश आहेत, एक तर भारत आणि दुसरा चीन. तर आपलं पुष्कळसं तेल आणि गॅस इकडनं येतं. तर त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच किमतीचा फरक पडतो आणि म्हणजे एनर्जी सिक्युरिटीला आपला एक धक्का बसलेला नक्कीच आहे. परंतु आपलं एनर्जी सोर्स म्हणजे एनर्जी गॅस असो की तेल असो हे एका ठिकाणनं येत नाही. आपलं एक बास्केट आहे. म्हणजे आपण एक 7-8 देशाकडनं ते विकत घेतो. त्याच्यामुळे जर एकाकडनं जर कमी झालं तर दुसऱ्याकडनं घ्यायची क्षमता आपल्याकडे असते. तर म्हणून युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून देशाचे पंतप्रधान आणि देशाचं नेतृत्व सगळ्यांना सांगत आहे, अरे काळजी करू नका, आपल्याकडे भरपूर तेल आहे, भरपूर गॅस आहे. परंतु आपल्या देशामध्ये काही असे लोक आहेत की ज्याला म्हणायचं की दुष्प्रचार म्हणा, अपप्रचार म्हणा, लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात की अरे काय होणार काय होणार, गॅस 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 संपला की काय होणार वगैरे वगैरे. तर आज आपल्याकडे जरी समजा म्हणजे समजा जर तेलाचं भांडार किती आहे तर आपल्याकडे जवळजवळ 70 ते 80 दिवस स्ट्रॅटेजिक रिझर्व्स देशाच्या आत आहेत. 70 दिवस जर तुम्हाला कुठूनच तेल नाही मिळालं तरी तुमच्याकडे तेल आहे. याच्याशिवाय आपली जी रिफायनिंग कपॅसिटी आहे म्हणजे क्रूड ऑइल आपण साफ करून त्याचं पेट्रोल आणि डिझेल बनवतो ती आपल्या रोजच्या रिक्वायरमेंटपेक्षा 3 टाइम्स मोर आहे. तर म्हणजे आपण मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल आणि पेट्रोल एक्सपोर्टर कंट्री आहेत आणि खास आपण ते युरोपला करतो. तर गरज पडली तर आपण त्यांचं एक्सपोर्ट थांबवू शकतो. तर आपल्याकडे 80, 85, 90 दिवसाचं तेल अगदी आरामात आहे. गॅस कम्पॅरेटिव्हली थोडा कमी असतो पण गॅसचं सुद्धा भांडार बऱ्यापैकी आहे. आणि गॅस 2 प्रकारात वाटता येईल, एक तर LPG, दुसरं आहे PNG. ठीक आहे ना. तर ते PNGचा काही प्रॉब्लेम नव्हता. LPG मोर इम्पोर्ट डिपेंडंट असल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम होत होता. तर म्हणून काही प्रमाणामध्ये सरकारने जो इंडस्ट्रीयल LPG होतं त्याचं पर्सेंटेज कमी करायचा प्रयत्न केला. पण याच्यामुळे काही सिस्टीम आपली कोलॅप्स होते अशी नाही. आपल्याकडे अनेक ऑल्टरनेट मीन्स आहेत एनर्जी वापरण्याकरता की म्हणजे विजेचा वापर करणं किंवा बायोफ्युएल्सचा वापर करणं किंवा इथेनॉलचा वापर करणं. अर्थात ते कम्प्लिटली रिप्लेस करत नाहीत गॅसला, पण ॲडजस्टमेंट केली तर ते रिप्लेस केले जाऊ शकतात. तर म्हणजे हे जे भीतीचं वातावरण निर्माण
झालं तर त्याच्यामुळेच लोक जास्त घाबरून गेलेले होते आणि हे निर्माण करण्याचं काम याच्यामध्ये मीडियानी खूप काम केलं. गॅस गॅस गॅस, तेल तेल तेल. म्हणजे आता तर तुम्हाला दोन गोष्टी जे कळायला पाहिजे. ज्यावेळेला सीज फायर झाला त्यावेळेला एक माहिती फिरत होती की आता लोकांनी इतका गॅस आपल्याकडे इतकं तेल गोळा करून ठेवलं आहे की जर गरज पडली तर आपण इराणलाच तेल निर्यात परत करू पाठवू शकतो. हा एक भाग झाला. आणि दुसरं गॅस, लोकांनी गॅस म्हणजे सगळ्यांनी सिलेंडर असे म्हणजे हे केली की ऑन ॲन ॲव्हरेज 50 लाख डेली बुकिंग असतं आपलं गॅसचं, एल पी जीचं म्हणजे. ठीक आहे. तर एका दिवशी ते एकदम 92 लाख झालं, ज्याचा अर्थ 42 लाख लोक घाबरून गेले होते. आणि नंतर ज्यावेळेला गॅस पुरवठा सुरुवायला झाली तर आता 30% लोकांनी आता सिलेंडर परत केली. कारण तुम्ही एक भरलेलं सिलेंडर घेऊन दुसरं घ्यायचं याला काही लॉजिकच नाही आहे म्हणजे ते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे घाबरून जाणं, तर म्हणजे ज्यावेळेला एक कठीण परिस्थिती निर्माण होते तर त्यावेळेला युद्ध हे केवळ सरकारच लढत नाही, प्रत्येक सामान्य माणूस या युद्धामध्ये एक फ्रंटलाईन सोल्जर बनतो. आणि तिथे आपण पुष्कळसं कमी पडतो आहोत. आपण पुष्कळसं डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन, मी ज्याला म्हणायचं डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन म्हणा, इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणा, सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणा, किंवा मराठीमध्ये त्याला दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध, अफवा पसरवायच्या वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये बळी पडण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. याचं कारण काय आहे की 24 तास बातम्या देणारे मीडिया, आणि मीडियाला बॅड न्यूज इज गुड न्यूज फॉर मीडिया, गुड न्यूज इज नॉट गुड न्यूज फॉर मीडिया. म्हणजे ते काहीतरी सनसनाटी बातमी व्हायला पाहिजे. तर लोकांना आता स्वतःला मीडिया हार्डन बनायची गरज आहे की तुम्हाला स्वतःची एवढी कुवत पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, समाजावरती विश्वास पाहिजे, देशावरती विश्वास पाहिजे, देशाच्या क्षमतेवरती विश्वास पाहिजे वगैरे वगैरे. इतकं काही घाबरून जायची काही गरज नाही की सगळं जग उद्या सकाळी संपणार आहे असं नाही आहे. पण आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये आपल्याला पुष्कळ जास्त स्वतःला हार्डन करायची गरज आहे. गरज आहे. अमेरिका इराण या युद्धातून भारतानं काय शिकवण घ्यायला पाहिजे? असं आहे की युद्ध अमेरिका लढतं आहे इराणशी, आणि इराण चांगल्या पद्धतीने लढतं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर अमेरिकेने काय केलं, त्यांचं पूर्ण नेतृत्व डिस्ट्रॉय केलं. जे त्यांची माहिती होती की त्यांची शस्त्र कुठे लपली ती सगळी बरबाद करायचा प्रयत्न केला. तर हे या सगळ्या युद्धामध्ये शस्त्र कुठली वापरली गेली तर फक्त आकाशातनं फायर होणारी. जमिनीवरचं ग्राउंड युद्ध हे करण्याची अमेरिकेची हिंमत नाही, आणि अमेरिका कधी करणार नाही. कारण ग्राउंड युद्ध झालं की ते डिसायसिव्ह असतं, परंतु त्याच्यामध्ये तुमचं जे नुकसान आहे हे पुष्कळ होऊ शकतं. तर म्हणून आपण ज्यावेळेला म्हणतो की भारताने काय शिकायला पाहिजे, तर याच्यामध्ये शिकायला अनेक गोष्टी आहे. एक तर तिथल्या लोकांचं स्पिरिट, लोक लढले ते आपल्याकडे पाहिजे. आणि असं वाटलं की लोक रिजियनच्या विरुद्ध जातील, तर तसं झालं नाही. ते एकत्रितरित्या लढले. म्हणजे त्यांचं नेतृत्व मारलं गेलं पॉलिटिकल लेवलला, नेतृत्व मारलं गेलं मिलिटरी लेवलला, नेतृत्व मारलं गेलं समजा इंडस्ट्रीयल लेवलला, न्यूक्लिअर जिथे बनतं तिथे मारलं गेलं, इकॉनॉमिक लेवलला मारलं गेलं. पण त्यांचं दुसऱ्या फळीचं नेतृत्व, तिसऱ्या फळीचं नेतृत्व, चौथ्या फळीचं नेतृत्व हे काम करत होतं. आणि ते फार चांगल्या पद्धतीने लढलं. म्हणजे मला नेतृत्व केवळ लढण्याविषयी बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक असा काळ आला होता की संभाजी महाराज नव्हते, राजाराम नव्हते, आणि त्यावेळेला औरंगजेब इकडे आला होता आणि सगळे मराठा लढले. म्हणजे ते जे लढले ते म्हणजे लोकांचं युद्ध होतं. त्याच्यात मी जास्त जात नाही, धनाजी जाधव किंवा संताजी घोरपडे वगैरे. परंतु प्रत्येक माणूस आजच्या या लढाईमध्ये फ्रंट म्हणजे लाईनचा सोल्जर आहे. स्वतःचं सैन्य म्हणजे आर्मी असो की नेव्ही असो की एअरफोर्स असो की ते केवळ युद्ध लढत नाही आहे. युद्ध लढण्यामध्ये तुम्ही युद्ध लढता आहात, यू कॅन बिकम अ पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन वॉरफेअर. तुम्ही युद्ध लढतात की यू बिकम अ पार्ट ऑफ एनर्जी वॉरफेअर. तुम्ही युद्ध लढता आहात की तुम्ही यू बिकम अ व्हिक्टीम ऑफ सप्लाय चेन वॉरफेअर. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना एक एक ज्याला काय म्हणायचं देशभक्त देशप्रेमी नागरिक बनायची गरज आहे. एखादी कुठले लोकल शॉर्टेज तयार झालं समजा तर होऊ शकतं. मध्ये एक बातमी आली, एकाने ब्रेकिंग न्यूज केली की मसाला डोसा मिळत नाही आहे कारण तिथे गॅस कमी मिळतो. अरे इडली खा की मग. म्हणजे मला पण मसाला डोसा आवडतो, पण
नाही मिळाला 2 दिवस तर जीववडा काही तासावीस करायची व्हायची काही गरज नाही ना. मग एकाचा इंटरव्ह्यू आला होता की आमच्याकडे गॅस कमी होता फक्त खिचडीच मिळते. आता समजा तसं झालं असेल तर खिचडी चांगली आहे म्हणजे व्हिटॅमिन वगैरे healthy. म्हणजे हेल्दी आहे. उलटं ते उगीच बाहेर जाऊन काही ट्रॅश खाण्यापेक्षा तर तुमचे व्हिटॅमिन वाढले तर म्हणजे मला म्हणायचं असं आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक लोकल करू नये. शॉर्टेजेस निर्माण होऊ शकतात. सप्लाय चेनमध्ये प्रॉब्लेम थोडेसे होऊ शकतात. पण त्याचा एवढा अतिरेक करण्याची काही गरज नाही आहे आणि आपण ते आरामात हे करू शकतो. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे. हे युद्ध सुरू झालं आणि महाराष्ट्रातून खास तर मोठ्या प्रमाणात आपण फार्म प्रोड्यूसची निर्यात करतो आखाती देशांना. Yes. इथून बनाना आपण पाठवतो, द्राक्ष पाठवतो, आंबे पाठवतो, मग भाजीपाला पाठवतो आणि नेमकं होर्मुज बंद झाल्यामुळे हे सगळं थांबलं. तर त्यावेळेला आम्ही आव्हान करत होतो की आता जे कंटेनर्स आता हे सगळा हा जो माल जाणारा सगळा नाशवंत माल आहे आणि मग काही कंटेनर्सला केळी ही मुंबईच्या बंदरात त्याला विक्री करता बाहेर निघणार. तर सगळ्यांनी जास्त केळी घ्यायला पाहिजेत, सगळ्यांनी जास्त भाजीपाला घ्यायला पाहिजे. कारण त्याचं एक लाईफ असतं की बियॉन्ड 4 दिवस 5 दिवस किंवा 6 दिवस ते टिकू टिकत नाही. शकणार नाही आहे. तर आपल्याला ज्यावेळेला अशा नाशवंती गोष्टी बिकॉज ऑफ सिच्युएशन बियॉन्ड ऑर कंट्रोल जर मार्केटमध्ये आल्या तर ते जास्त घ्यायला काही म्हणजे हरकत नाही आहे ना. तर हे जे स्पिरिट आहे असं मला वाटतं जे आव्हान आहे हे लोकांनी वेळोवेळी म्हणजे अशा प्रकारचं हे व्हायला पाहिजे की अरे आता आपले काही कंटेनर्स अडकलेले आहेत, केळी काही जाऊ शकत नाही आहे, ते आता इथे आपण हे करतो आहे तर सगळ्यांनी केळी विकत घ्यावी. येस. तर म्हणजे सप्लाय चेन वॉरफेअरमध्ये सुद्धा अशा म्हणजे अस्थिर जगामध्ये आपण पुष्कळ कॉन्ट्रीब्यूट हे करू करू शकतो. शकतो. सर, वृत्तवाहिन्यांमध्ये आम्ही अनेक कारणं ऐकली, पण तुम्ही युद्धसेना मेडल विजेते आहात. तुम्ही युद्धभूमी जवळून पाहिली आहे. मला एक साधा सरळ प्रश्न मला विचारायचा आहे की हे युद्ध झालं का? अमेरिकेने इराण बरोबर युद्ध केलं याचं कारण काय नेमकं? की युद्ध की त्यांच्या काही जो भूतकाळातल्या गोष्टी ज्या आता मागे रिलीज झाल्यात ते लपवण्याचं हे कटकारस्थान होतं असं वाटतं का? असं आहे की सध्या अमेरिकेचं नेतृत्व एका माणसाकडे आहे. त्यांचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प. मी काही फार महत्त्वाची बातमी दिली असं नाही आहे. पण माझं असं मत आहे की डोनाल्ड ट्रम्प इज गोइंग टू मेक इंडिया ग्रेट अगेन. डोनाल्ड ट्रम्प आता इतका चक्रमसारखा वागतायत की आज 40% भारतीय जे जे अमेरिकेत आहेत ते राहतात. इकडे परत यायचा प्रयत्न करतायत आणि आपले हुशार विद्यार्थी IIT झालं की लगेच अमेरिकेला पळून अमेरिकेला ग्रेट बनवायचे ते आता तिकडे जात नाही आहेत. तर म्हणजे आता आपला म्हणजे ते भारताकरता अतिशय बुद्धिमान लोक हे परत येत आहेत आणि ते चांगली गोष्ट आहे. कारण अमेरिकेतले जे भारतीय बायला सगळे जे आहेत ते सगळे अतिशय हुशार म्हणजे प्रोफेशनल्स आहेत हे सगळे. इमॅजिन करा जर सुंदर पिचाई परत आले, सत्य नाडेला जर परत आले तर किती चांगलं होईल भारताकरता Great. याची आपल्याला कल्पना आहे. आणि त्यांनी जर गुगलसारखी कंपनी जर भारतात काढली तर किती चांगलं होईल. ठीक आहे. तर मी डोनाल्ड ट्रम्पविषयी मी आता बोलत नाही आहे. हे युद्ध का झालं तर याचे 2-3 कारणं असं म्हणता येईल. डोनाल्ड ट्रम्पना म्हणजे आपण काहीतरी फार मोठं करतोय दाखवायचं आहे आणि ज्यावेळेला त्यांनी व्हेनेझुएलाचं युद्ध केलं तर ते म्हणजे एक 5-6 तासात ते संपलं. तर त्यांना असं वाटलं होतं की मी इराणवरती हल्ला केला तर इराणचं युद्धसुद्धा माझ्याकडे असलेली जी ताकद आहे म्हणजे माझ्याकडे एअरक्राफ्ट कॅरियर स्ट्राईक ग्रुप आहे, मिसाईल्स आहेत, आपले ड्रोन्स आहेत, हे आहेत ते आहेत वगैरे. तर मी त्यांना आकाशातनं नुसतं फायर करून त्यांचं नेतृत्व मारून त्यांना पूर्णपणे बर्बाद करीन. परंतु या युद्धाकरता इराण तयार होतं. त्यांनी सगळे त्यांचे रिसोर्सेस डिस्पर्स केले होते 30-40 ठिकाणी. एक गेला नेता तर दुसरा, एक शस्त्र गेलं तर दुसरं, तिसरं, चौथं, 5वं असं केलं होतं. आणि त्यांनी याची त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये अंडरग्राऊंड गोष्टी तयार करून ठेवल्या. आणि काही काही इतक्या अंडरग्राऊंड आहेत की त्या तोडणं काही इतकं सोपं नाही आहे अनलेस यू हॅव अ व्हेरी स्पेसिफिक इंटेलिजन्स की इथे ही टनल जाते आहे ती. तर त्यांना वाटलं हे युद्ध मी अगदी आरामात जिंकीन. तर त्यांना हा पहिले मोठा शॉक बसला. त्यांची मिसाईल सगळे संपली पण इराणची काही म्हणजे नेतृत्व खूप मारलं गेलं पण ते काही युद्ध संपलं नाही. तर ही एक मोठी स्ट्रॅटेजिक मिस्टेक होते. त्यांना वाटलं की ते इराण घाबरून ते मेंटली ब्रेकडाऊन होतील आणि मला मोकाट्याने त्यांचे अणुबॉम्ब किंवा एनरिच युरेनियम जे आहे 400 किलो एनरिच युरेनियम त्यांच्याकडे असं म्हटलं जातं तर ते होईल आणि मग मला क्लेम क्रेडिट करता येईल की जे पहिले कोणाला जमलं नाही इराणचा मी न्यूक्लिअर केलं. प्रोग्राम आम्ही सगळा थांबवला वगैरे वगैरे.
तर हे कधीच हे नव्हतं. इराणचं स्पिरिट त्यांनी अंडर एस्टिमेट केलं, इराणचं नेतृत्व त्यांनी अंडर एस्टिमेट केलं आणि इराण अतिशय चिवटपणे लढलं, याच्यात काही डाऊट नाही आहे. तर ही त्यांची एक स्ट्रॅटेजिक मिस्टेक होती की आपण युद्ध जिंकू. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे गंमत अशी की ते तिथे गेले न्यूक्लिअर वेपन्सना शोधण्याकरता. न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत हे युजेबल वेपन नाही आहे. म्हणजे अणुबॉम्ब हे इतिहासामध्ये फक्त दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी इथेच वापरण्यात आले, त्यानंतर ते कधीही वापरण्यात आले नाही आहे. व्हेन यू हॅव 5 नोन न्यूक्लिअर पॉवर नेशन्स आणि जे इतर आहेत ते त्यात इस्रायल आहे आणि असे अजून 3-4 आहेत, नॉर्थ कोरिया आहे वगैरे वगैरे. म्हणजे हे वापरण्यासारखं शस्त्र नाही. परंतु डोनाल्ड ट्रम्पनी इराणला दाखवून दिलं की त्यांच्याकडे एक वापरण्यासारखं शस्त्र आहे आणि ते न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. ते म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ. नुसत्या दमदाटे करून त्यांना घाबरवून टाकलं आणि आता स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडण्याकरता अमेरिकेची हिंमतच नाही आहे. अमेरिकेचं एअरक्राफ्ट कॅरियर तिकडे जाऊ शकत नाही आहे, ग्राउंड ऑपरेशन ते करू शकत नाही आहे. ते आता त्यांनी मग विचार करून आता ठरवलं की त्यांना आम्ही बाहेरनं ब्लॉकेड करू. होऊ शकतं काही प्रमाणामध्ये, पण म्हणजे तुम्ही एक इराणला अजून एक पॉवरफुल शस्त्र दाखवून दिलं की जे युजेबल आहे आणि त्याच्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला जो धक्का बसलेला आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की करोनानंतर किंवा कोविड-19 नंतर किंवा चायनीज व्हायरस नंतर हा जगाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे. म्हणजे जगाची अर्थव्यवस्था जी 4% वाढणार होती तर 3.6 वरती आलेली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था आता मागे पडते आहे, चायनाची अर्थव्यवस्था मागे पडते आहे, याच्याशिवाय युरोप तर खूप मागे गेलंच आहे. अशा परिस्थितीमध्ये वी आर स्टील द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, याच्यात काय डाऊट नको. आणि कंपॅरेटिव्ह मेरिटमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही चांगलं काम करते आहे, कारण आपण जे म्हणजे उपाययोजना केल्या त्या बऱ्यापैकी इफेक्टिव्ह आहेत. मग ते चेन सप्लाय म्हणजे त्याची रिप्लेसमेंट असो की इतर काही असो. पण अमेरिकेने मोठी चूक केली, याच्यात काय डाऊट नाही. आणि एवढी मोठी चूक झाली आहे की त्यांचे जे बेसेस होते तिथे त्यांचं ते रक्षण करू शकले नाहीत. तर त्यामुळे सौदी अरेबिया रागावलेला आहे, सौदी अरेबिया आहे, बहारीन आहे, मग नंतर येमेन आहे, मग अजून कुठला तिथे 7-8 देश आहेत जिथे अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आहेत. ते स्वतःचं रक्षण करू शकले नाही आहे. त्यांची जी एअर पॉवर जी आहे त्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 20-25 त्यांची विमानं गेलेली आहेत. F-35 सारखं त्यांचं जे एक म्हणजे अनबिटेबल एअरक्राफ्ट तेच ते खाली पडलेलं आहे. म्हणजे त्यांची पुष्कळ प्रमाणामध्ये हाय टेक्नॉलॉजी जी होती ती पुष्कळ प्रमाणामध्ये अपयशी झालेली आहे. आणि त्यांच्या हाय टेक्नॉलॉजी विरुद्ध इराणनी काय केलं, त्यांनी लो एंड टेक्नॉलॉजी वापरली. त्यांनी अमेरिकन एअर डिफेन्स सिस्टीमला ओव्हरवेल्म केलं ड्रोन्स पाठवून. आणि एक 30-35 लाखाचं ड्रोन पाडण्याकरता हे 15-20 कोटी रुपयाचं मिसाईल वापरत होते. ती सगळी मिसाईल संपली. आणि आता एअरक्राफ्ट कॅरियरचं रक्षण तर करायलाच पाहिजे. ती जर एखादी बुडाली चुकून तर तुमची किती लाच जाईल म्हणजे. तर त्याच्यामुळे त्याने तिथे प्रचंड मोठा तिथे म्हणजे हे करून ठेवलेलं आहे. तर म्हणजे हे युद्ध अमेरिकेला परवडणारं युद्ध नाही आहे आणि इराणनी मॅनेज केलेलं आहे. आणि इराण म्हणजे आता एवढंच नाही तर या युद्धामध्ये इराणला चायनानी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. आणि चायनाची मदत ही आपल्याला 2 भागात वाटता येईल. एका ठिकाणी त्यांना यश आलं आणि एका ठिकाणी त्यांना अपयश आलं. त्यांनी इराणला अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम दिली होती. त्यांच्या नेतृत्वाचं रक्षण करण्याकरता ती पूर्णपणे फेल झाली. ती त्यांना वाचवू शकली नाही. सगळेच लोक मारले गेले म्हणजे जे नोन होते ते. परंतु जे इफेक्टिव्ह झालं ते म्हणजे जी त्यांची मिसाईल्स जे इराण फायर करत होतं त्याचं सॅटेलाईट ट्रॅकिंग चायनाच्या सॅटेलाईटने केलं. आणि अनेक वेळा म्हणजे अनेक वेळा नाही पण काही वेळा ही त्यांची मिसाईल्स जी इस्रायलची आयर्न डोम सिस्टीम आहे त्यांनासुद्धा पेनिट्रेट करू शकली की विच इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम एव्हर डिव्हाइस्ड म्हणजे. तर त्याच्यात चायनाने मदत केलेली आहे. आणि हे एक भाग झाला. आणि चायनाने त्यांच्याकडनं तेल विकत घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. म्हणजे जो 80-85% जे तेल आहे इराणचं ते चीन विकत घेतं आणि ते म्हणजे विकत घेणं चालूच आहे. तर त्याच्यामुळे जर आपण सध्याची जर परिस्थिती बघितली की सध्या काय आहे तर इराणचं नुकसान हे थोडंफार प्रमाणात भरून निघतं आहे. त्यांची इकॉनॉमी उद्ध्वस्त झालेली नाही आहे.
त्यांची नवीन शस्त्र अजून काही प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्याकडे ती शिल्लक आहे. आता अमेरिका म्हणतं आहे की गरज पडली तर आमचे वेपन्स पुन्हा लोडेड आहेत. अमेरिका एक मोठा देश आहे, त्यांच्याकडे अजून भरपूर मिसाईल्स आहेत. इकडचे मिसाईल तिकडे ट्रान्सफर करतील ते, पण त्याच्यामुळे मग त्यांच्या काही व्हलनरेबिलिटीज क्रिएट होतात, खास तर तैवानच्या विरोधात, की जो एक वेगळाच विषय होऊ शकेल तो होऊ शकेल. तर म्हणजे हे युद्ध आता कुठे पोचलं आहे हे ना डोनाल्ड ट्रम्पना माहिती आहे, तर त्यांना माहिती आहे, मला कसं माहिती असेल म्हणजे हाच प्रश्न आहे. ना इराणला माहिती आहे. म्हणजे ही एक अनिर्णित सध्या मॅच दिसते आहे आणि अजूनसुद्धा इराणकडे लढण्याची क्षमता आहे पुष्कळ दिवस. आणि मी त्यात हॉर्मुझविषयी बोलतच नाही आहे, ठीक आहे ना. आणि अमेरिका पुन्हा फायर करेल का, पुन्हा हे करेल का, तर याच्यात झालं काय आहे की आता डोनाल्ड ट्रम्पना थोडीशी अक्कल आलेली आहे की त्यांना हे युद्ध महागात पडते, त्यांना कळालेलं आहे. त्यांनी खूप सायकोलॉजिकल वॉरफेअर करण्याचा प्रयत्न केला की आम्ही आमचे पॅराट्रुपर्सना इकडे आणतो आहे, आम्ही आमचे एक्सपिडिशनरी फोर्सेस इकडे आणतो आहे. तर त्यावेळेला सुद्धा मी कॉमेंट केली होती की हे एक्सपिडिशनरी फोर्सेस असो की पॅराट्रुपर्स असो, यांची संख्या 7-8 हजाराच्या आसपास आहे. 7-8 हजारांनी काहीच होत नाही हो. आज भारताचं 4.5 लाख सैन्य चीन सीमेवरती तैनात आहे. याच्यावर तुम्हाला सैन्य किती आहे त्याची कल्पना असावी. आणि जर ग्राउंड वॉर जिंकायचं असेल तर हे सैन्य पुरेसं नाही आहे. तुम्ही तात्पुरतं एखाद्या ठिकाणी एखादा स्पॉट कॅप्चर करू शकता, पण त्याच्याकरता सुद्धा नुकसान भरपूर होईल. ते करायला अमेरिका तयार नव्हतं. मग ते अजून पुन्हा दमदाटी करतात की आम्ही अजून 7,000 सैन्य आणतो आहे. अरे आणतात तर मग ग्राउंड वॉर सुरू करा की. ग्राउंड वॉर करणार कोणाशी? गल्फ ऑफ होर्मुझ तुम्हाला कॅप्चर करता येईल का? कॅप्चर करता येऊ शकते, पण मग अमेरिकन सैन्य मरू शकतं, त्यांचे कॅज्युलिटीज होऊ शकतात. तर त्या करता तुम्ही तयार आहात का? येस. 2 पायलट गायब झाले, त्यांची विमानं क्रॅश झाली, तर त्याच्याकरता 24 तास त्यांचे पूर्ण प्लॅन त्यांना बदली करावे लागले आणि त्यांनी एक अतिशय डेंजरस असं ऑपरेशन कॅरी आऊट करण्याचा प्रयत्न केला एका पायलटला वाचवण्याकरता. तर एका अमेरिकन सैनिकाच्या जीवनाची किंमत जर एवढी असेल असू शकते. त्यांच्या दृष्टीने, तर तुम्ही ग्राउंड वॉर कधीच करू शकत नाही. शकत नाही. येस. ठीक. तर याच्यामुळे हे युद्ध अशा स्टेजला पोचलेलं आहे. तर म्हणून आता सध्या USA किंवा डोनाल्ड ट्रम्प एक एक्झिट स्ट्रॅटेजी शोधायचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मध्ये काय सांगायचा प्रयत्न केला, त्यांनी म्हटलं की आता आम्ही रिजीम चेंज करता गेलो होतो, खरं तर रिजीम चेंज काही झालीच नाही. उलटी रिजीम चेंज झाली अमेरिकेमध्येच. त्यांचे 7-8 जनरल्स बदली झाले, त्यांचे कश पटेलला बदली करणार आहे, तुलसी गबाडला बदली करणार, म्हणजे अमेरिकेचीच रिजीम पूर्णपणे बदली झालेली आहे, इराणची काही झालेली नाही आहे. तर रिजीम, पण ते म्हणतात की नाही आता ही रिजीम आहे, ही बऱ्यापैकी रिजीम आहे. मग दुसरं म्हणत आहेत की त्यांचा अणुबॉम्बचा प्रोग्राम आता इतका मागे गेलेला आहे की आता काही जास्त पुढे करायची काही गरज नाही. मी स्वतः तुम्हाला एनरिच युरेनियम मिळालं नाही आहे ना, काही हे मिळालेलं आहे, म्हणजे हे पण चांगलं आहे. म्हणजे आता आम्ही त्यांचं एवढं नुकसान केलं की त्या गॉन इन टू स्टोन एज. खरं आहे का? नाही, खरं नाही आहे हे, ठीक आहे ना. म्हणजे ते आता एक एक्झिट स्ट्रॅटेजी शोधण्याचा प्रयत्न करतायत, कारण त्यांना आता कळालेलं आहे की इराणला संपवणं कॉस्टली पडेल, ठीक आहे, आणि त्याकरता त्यांना ग्राउंड वॉर करता जावं लागेल. तर कुठे थांबायचं, कधी थांबायचं, आणि त्यांना सर्वात जास्त प्रॉब्लेम जो येतो आहे तो म्हणजे त्यांच्या आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्यांच्या ते एक इलेक्शनचा एक हे सुरू होतं आहे. आणि सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची जी पॉप्युलॅरिटी आहे इट्स रीच्ड अन ऑल टाईम लो. म्हणजे आता त्याच्यामुळे त्यांना जरा कठीण हे झालेलं आहे. तर ते आता ही इज लुकिंग मोर फॉर अन एक्झिट स्ट्रॅटेजी रादर दॅन फिनिशिंग इराण. इराणचं नुकसान खूप झालं आहे, पण म्हणजे असं समजू नका की इराण अगदी सुखरूप आहे, तसं नाही. 80-85% ताकद त्यांची गेलेली आहे, पण 15% आहे अजूनसुद्धा केपेबिलिटी आहे युद्ध करण्याची. तर त्याच्यामुळे बघूया पुढे काय होतंय ते. आपण म्हणतो की युद्ध संपलंय किंवा थांबलंय, पण आता तुम्ही सर सैन्यात होता, तुम्हाला मी वेगळं काय त्याबद्दल सांगू, पण युद्ध हे थांबत नाही. म्हणजे ते कुठून ना कुठून काहीतरी सुरुवात असतेच त्याची, कुठून सुरू होईल याचा आपण ठाव घेऊ शकत नाही. पण मग भविष्यातल्या अशा एखाद्या युद्धासाठी भारत तयार आहे का, आणि तो कशा पद्धतीने तयार आहे? बघा, असं आहे की ज्यावेळेला आपण म्हणतो भारत तयार आहे का, युद्ध काय आहे, तर पहिला प्रश्न असतो की तुमचे शत्रू कोण आहेत. तर शत्रू क्लिअर आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे, आणि काही प्रमाणामध्ये अमेरिका पण आहे आणि इतर पण आहेत, पण त्याच्यात मी आता लगेच जात नाही. मग आपले शत्रू बाहेर बाउंड्रीच्या बाहेर आहेत, देशाच्या आत पण आहेत, ठीक आहे.
तर आपण जर बघितलं तर आपण समजा एक 2014च्या पुढे आपण एक हे बघा तर आता 4 मोठे प्रॉब्लेम देशाच्या आत असायचे. एक आहे काश्मीरमधलं म्हणजे टेररिझम किंवा प्रॉक्सी वॉर किंवा त्याला वेगवेगळी नावं आहेत. आम्ही त्याला प्रॉक्सी वॉर म्हणतो पाकिस्तानचं ते. तर आता तिथे ते ऑल टाईम लोला आहे. आता ऑपरेशन सिंदूरला या 22 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल आणि पाकिस्तानची अशा प्रकारे काही करायची हिंमत नाही आहे आणि टेररिझम इज ॲट ऑल टाईम लो ॲज फार ॲज काश्मीर इज कन्सर्न. दुसरा ईशान्य भारत बघितला तर तिथली जी बंडखोरी आहे तीसुद्धा अगदी जवळजवळ संपलेली आहे. काही प्रमाणामध्ये हिंसाचार झाला मणिपूरमध्ये पण ते मोर लाईक नागाविरुद्ध कुकी हा त्याचा तो आतला प्रॉब्लेम आहे. त्याला एक्सटर्नल डायमेन्शन्स काही नाही आहेत म्हणजे. पण ते ईशान्य भारतसुद्धा शांत आहे आणि सगळ्या टुरिस्टनी तिथे अगदी जरूर जावं. ठीक आहे. तिसरा जो प्रॉब्लेम होता तो म्हणजे नक्षलिझम. तर नक्षलिझममध्ये त्याचं अगदी कम्प्लिटली मोडण्यात आलेलं आहे. ठीक आहे. अर्बन नक्षलचा शब्द वापरला जातो त्याच्याशी आता मी बोलत नाही परंतु नक्षलिझमचा हे प्रॉब्लेम संपलेला आहे. चौथा प्रॉब्लेम आहे बांगलादेशी घुसखोरी. हा प्रॉब्लेम संपलेला नाही आहे. हे हिंसाचार करत नाही यांचं तुमच्याविरुद्ध ते कसं युद्ध लढतात तो एक वेगळा विषय होईल तो. परंतु ते एक त्यांचं डेमोग्राफिक इन्व्हेजन आहे. हा प्रॉब्लेम अजून आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आणि याच्याशिवाय पाकिस्तान म्हणा चीन म्हणा हे आपल्याविरुद्ध एक दीर्घकालीन युद्ध लढतात ज्याच्यामध्ये ते आता बॉम्बस्फोट आता होणार नाहीत. दहशतवादी हल्ले सगळ्यासारखे होणार नाहीत. परंतु आता होणार काय नॅर्को टेररिझम म्हणजे अफगाणच्या चरस्ता दहशतवाद हा मोठ्या प्रमाणात होतो आहे. याच्याशिवाय खोट्या नोटा आत येणं, याच्याशिवाय सबव्हर्शन, याच्याशिवाय सॅबोटाज, याच्याशिवाय आत दंगे वगैरे परिस्थिती निर्माण करणं हे होतं आहे, होत राहील. रस्ते बंद करणं हे होत राहील. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आहे. तर तो कसा हे करायचा तो एक लॉ अँड ऑर्डर आहे त्याच्यात हे आहे. जोपर्यंत प्रश्न आहे एक्सटर्नल म्हणजे चायना किंवा पाकिस्तान तुमच्याशी लढाई कधीच लढणार नाही. परंतु जर चायना तुमच्याविरुद्ध मल्टी डोमेन वॉर लढायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे तो वापर करतो पाकिस्तानचा तुम्हाला त्रास देण्याकरता. चायनाचा उद्देश सरळ आहे की तुमची जी इकॉनॉमी आहे ती वाढायला नको आणि तुम्ही चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे यायला नको. तर ते तुमच्याकरता वाटेल ते करतील. आता त्याचं चायनाने काय केलं तर आत्ता जे एक मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये एक मोठा दंगा झाला. हे सगळे जे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आहेत हे बाहेर आले आणि त्यांनी मोठा हिंसाचार तिथे केला. ते म्हणतात की आम्हाला पैसे पगार आम्हाला कमी मिळतो आहे. ठीक आहे ना. हे सगळं स्पॉन्सर्ड होतं याच्यात काय डाऊट नको तुमच्या मनामध्ये. आणि ह्याच्या आधी पहिले पण झालेलं आहे. एकदा असंच झालं होतं मला वाटतं चेन्नईमध्ये की ज्या वेळेला एक कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी याची आहे आपल्या काय नाव त्याचं मोबाईल फोनची तिथे पण असा मोठा दंगा झाला होता आणि लगेचच चीनचं जे मुखपत्र आहे ग्लोबल टाईम्स तिथे अग्रलेख पण आला होता भारत इंडिया इज नॉट सेफ वगैरे. तर चायना तुमच्याविरुद्ध सायबर वॉरफेअर करतो आहे. चायना तुमच्याविरुद्ध सप्लाय चेन वॉरफेअर करतो आहे. चायना तुमच्याविरुद्ध इन्फॉर्मेशन वॉरफेअर करतो आहे. म्हणजे काहीतरी शंका निर्माण करणं की हे शक्य आहे का ते शक्य आहे का. चायना तुमच्याविरुद्ध म्हणजे कुठलंही डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट सुरू झालं की ते पुढे जाऊ द्यायचं नाही. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं युद्ध ज्याला मी मल्टी डोमेन वॉर म्हणतो ते तुमच्याविरुद्ध चालूच राहील. आणि हे चीन पण करेल, पाकिस्तान पण करेल. त्यांचे हस्तक आहेत भारतामध्ये ते पण वेगवेगळ्या पद्धतीने करत राहतील. तर म्हणजे आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताला सर्वात जास्त सुरक्षित ठेवायचं आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर नेशन्स. म्हणजे 100% शांतता थोडी मुश्किल आहे. जर झाली तर फार चांगलं आहे. ठीक आहे. पण आपली एन्व्हायरमेंट अशी राहायला पाहिजे ज्याच्यामुळे आपली आर्थिक प्रगती ही पुढेच जाईल. आता आपण अमेरिकेपेक्षा सेफ आहोत. काय ते कुठलं मराठीत गाणं आहे याशी म्हणांनो परत या वगैरे असं काहीतरी आहे ते मला नीट आठवत नाही आहे. त्यांनी परत यायला पाहिजे. अमेरिका सेफ नाही आहे. इकडे दुबई ही सोन्याची लंका म्हणायचं. अरे भारतात किती सेफ आहे हो. भारतात अगदी म्हणजे तुम्हाला जो व्यापार करायचा आहे तिथे हे करायचं सगळं भारतात होऊ शकतं. युरोपमध्ये अजिबात जाऊ नका. तिथे रशियाचे ड्रोन सगळीकडे फिरत आहेत. ठीक आहे. गडबड आहे. आणि तिथे त्यांची करन्सी महागाई भयंकर वाढलेली आहे. तिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तिथे सगळा प्रॉब्लेम आहे. तर मला वाटतं
की आपण जर आपली आर्थिक व्यवस्थेचा वाढण्याचा वेग जर कायम ठेवला, ज्याच्यामुळे आपण एक देश म्हणून प्रोडक्टिव्ह राहिलो, तर भारताची प्रगती अजून जास्त वेगाने होईल आणि भारताला प्रत्येक क्षेत्रामध्ये याच्याकरता प्रगती करायची गरज आहे. म्हणजे मग ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असो की आता थोडक्यात सांगायचं तुम्हाला एक उदाहरण देतो की समजण्याकरता की चायनाने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रचंड प्रमाणात घुसखोरी केलेली आहे. आणि किती घुसखोरी केलेली आहे तर चायनाकडून जी तुम्हाला जी आयात आपण करतो ती निर्यातीपेक्षा 5 टाइम्स मोर आहे. हे इकॉनॉमिकली व्हायबल नाही. नाही. पण एक अँगल असा पण आहे की चायनाकडनं येणाऱ्या वस्तू या स्वस्त आहेत आणि तेवढ्या स्वस्त वस्तू आपण तयार करू शकत नाही. तर आपला जो ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे, इंडस्ट्रीयल आपलं जे कॉम्पिटन्स आहे ते आपण जास्त चांगलं वाढवायला पाहिजे. आणि त्याकरता काही प्रॉब्लेम्स आहेत, लँड ॲक्विजिशनचे काही प्रॉब्लेम्स आहेत, सेमी स्किल्ड वर्कर्स, परमनंटली स्किल्ड वर्कर्स किंवा अनस्किल्ड वर्कर्स त्यांचं स्किल जायला पाहिजे. म्हणजे जर मी एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर प्रत्येक भारतीयांनी ते ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात त्यांनी चीनी माणसापेक्षा सुद्धा जास्त कार्यक्षम बनायला पाहिजे. सुंदर. हे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मग ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असो की सर्व्हिसेस कुठलंही, ते चायना वर्ल्ड क्लास आहे म्हणूनच त्यांचं प्रॉडक्ट एवढं सगळं जगात खपतंय ना. येस. जर ते नसते तर असं नसतं खपलं. तर म्हणजे मला वाटतं की जर म्हणजे काही असा मेसेज द्यायचा म्हटला तर तुम्ही किती म्हणजे प्रगती करायला पाहिजे. विद्यार्थी असाल तर तुम्ही अर्जुना इतकं श्रेष्ठ बना, अर्जुनाला सर्वात चांगलं विद्यार्थी म्हटलं जातं. शिक्षक असाल तर द्रोणाचार्यांच्या पुढे जा, त्यांना ऑल टाईम ग्रेट शिक्षक म्हटलं जातं. जर सायंटिस्ट असाल तर अब्दुल कलामच्या पुढे जा. जर टेक्नोक्रॅट असाल तर सत्यनाडेला किंवा आपले हे ज्याचे जे आहेत काय ते सुंदर पिचाई त्यांच्या पुढे जा. शेतकरी असाल तर जॅपनीज फार्मर्सच्या पुढे जायला पाहिजे. जर तुम्ही सर्व्हिसेस सेक्टरमध्ये असाल इथे मात्र आपण काही ठिकाणी वर्ल्ड क्लास आहोत बरं का. आणि 1-2 सेक्टरमध्ये खास तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आपण वर्ल्ड क्लास आहोत, सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये आपण वर्ल्ड क्लास आहोत. मग नंतर आपण अजून एक हे आता सध्या आपण इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये सुद्धा आपण एक चांगलं काम करतो आहे. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्या क्षेत्रामध्ये एफिशियन्सी ती असायला पाहिजे जी जगाची आहे. तसं झालं तर मग आपण वेगवेगळ्या डोमेन्समध्ये आपण आपल्या देशाची प्रगती ही जास्त चांगली करू शकतो. कारण मग मिलिटरी डोमेन म्हटलं तर तुम्हाला मिसाईल्स तयार करायला पाहिजे, तुम्हाला ड्रोन्स अजून चांगलं तयार करायला पाहिजे, तुम्हाला जी टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला मी शब्द वापरतो डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज, म्हणजे एक ते आहे क्वांटम कॉम्प्युटिंग. त्याच्यात एक चांगली बातमी आहे, आपला क्वांटम कॉम्प्युटिंगचा आपला जो डिफेन्स आहे हा खूपच चांगला तयार झालेला आहे आणि त्याच्याकरता आपण आपल्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे. आत्ताच आपला जो फास्ट ब्रिडर रिॲक्टर आहे तो आता क्रिटिकल झालेला आहे. फास्ट ब्रिडर रिॲक्टर म्हणजे काय तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अणुऊर्जा क्षेत्रामध्ये आपल्याला खूपच चांगलं काम करता येईल. अजून 2-3-4 वर्ष लागतील ते होण्याकरता, पण आपण एक अतिशय मोठा असा सायंटिफिक ब्रेक थ्रू आपण तिथे केला आहे. आपल्याला काही काही क्षेत्रात यश मिळतं आहे, मिसाईल क्षेत्रात असो किंवा हे असो. ब्रह्मोस आपलं वर्ल्ड क्लास आहे, आपली अनेक शस्त्र ही वर्ल्ड क्लास आहेत आणि ती आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात पण करतो आहे. ठीक आहे. तर प्रगती आहे, चालू आहे, परंतु त्या प्रगतीचा जर वेग वाढला तर मला जास्त आनंद होईल. अगदी बरोबर. सर, इतका वेळ आपण युद्धाच्या त्या एका भयावह जो काही झाला त्याबद्दल, त्या रणांगणाचा आपण बद्दल बोलत होतो. मला या सगळ्यांमध्ये अजून एक प्रश्न माझा तसाच आहे. LPG गॅसची जी खोटी बातमी होती ती पसरत असतानाच भारतात असा एक LPGचा टँकर येतो आणि सगळ्यांना दिलासा मिळतो. इतकं मोठं युद्ध चालू असताना काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण LPGसाठी बाहेरच्या देशांवर डिपेंडंट आहोत. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू, इतक्या मोठ्या भयावह युद्धातही आपल्याकडे LPG टँकर येतोय. ह्या दोन्ही विषयी मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. बघा, असं आहे की 2014 जर तुम्ही बेस इयर ठेवलं तर त्यावेळेला LPG युजर्सची संख्या फारच कमी होती. पण आपण आता पॉलिसी ठरवलं की लोकांना एक म्हणजे कोळशाच्या ऐवजी LPG की ज्याच्यामुळे महिलांची प्रकृती चांगली होईल आणि त्यांना एक फ्युअल एफिशियंट फ्युअल मिळेल कुकिंग करण्याकरता.
हा बेसिक उद्देश होता. त्याच्यामुळे आपण याच्याकरता गेलो. आता LPG काही भारतात तयार होत नाही आहे. काही म्हणजे 50% तयार होतं, 50% होत नाही आहे. 2 LPG आहे, PNG आहे वगैरे वगैरे. तर आपण ॲज अ पॉलिसी म्हणजे स्वतः अनेक गोष्टी भारतात बनवण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्याकरता जे रॉ मटेरियल्स आहेत तर ते भारतात पुरेसे नाही आहेत. आणि जर ते तुम्हाला जर बाहेरनं जर स्वस्तात मिळत असतील तर तुम्ही महागडी स्वयंसिद्धता का ठेवायची? तर हा एक प्रश्न असतो. आणि आपण ॲज अ ट्रेडिशन स्वतःला म्हणजे जे सोर्सेस आहेत हे आपण त्याला एक बास्केट म्हणजे त्याला वेगवेगळ्या ठिकाणनं आपण त्यांना विकत घेतो. तर एक कधी कमी पडला तर दुसरा, दुसरा तर तिसरा, तिसऱ्यानं चौथा वगैरे. आणि याच्यामध्ये आपली एक शॉर्ट टर्म पॉलिसी पण आहे आणि एक लाँग टर्म पॉलिसी पण आहे. ठीक आहे ना. शॉर्ट टर्म पॉलिसी काय आहे की म्हणजे आपलं कार्बन डायऑक्साईड थोडं कमी व्हायला पाहिजे, फ्युएल एफिशियन्सी व्हायला पाहिजे, लोकांचं जीवन चांगलं व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि लाँग टर्म पॉलिसी आहे की सेल्फ सफिशियंट व्हायला पाहिजे एनर्जी सिक्युरिटीमध्ये वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये आपण अनेक प्रकारे आपली एनर्जी सिक्युरिटी जास्त सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता शॉर्ट टर्ममध्ये एखादं युद्ध झालं की जे युद्ध थांबवणं किंवा सुरू करणं किंवा बंद करणं आपल्या हातात नाही आहे. युक्रेन युद्धावरती आपला काही कंट्रोल नाही. तिथे आता मुलं गेली त्यांना परत आणावंच लागेल. ठीक आहे ना. युरोपमध्ये काय गडबडलं आपला काही तिथे काही कंट्रोल काही आपला त्याच्यात नाही आहे. मग इस्रायलमध्ये त्यांचं युद्ध झालं सुरू त्यात आपला काही कंट्रोल नाही आहे. आता इथे इराण आणि यांचं युद्ध सुरू झालं याच्यावरती आपला काही कंट्रोल नाही आहे. तर याच्यामध्ये आपण एक सगळ्या देशांशी चांगली मैत्री ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करता येईल. तर इराणलासुद्धा माहिती आहे की भारत त्यांच्याकरता महत्त्वाचा आहे. ठीक आहे ना. आणि महत्त्व देशाचं जे असतं ते अनेक बाबीमुळे असतं. याच्यामध्ये म्हणजे तुमची अर्थव्यवस्था केवढी मोठी आहे, तुमचं मार्केट केवढं मोठं आहे, तुमची हार्ड तुमची ताकद सैनिकी ताकद केवढी मोठी आहे, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुठे असाल वगैरे वगैरे. तर आपली जी कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल ताकद आहे ही बऱ्यापैकी आहे आणि त्याचा वापर करून आपण अनेक राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे ना. आणि त्याच्यामुळे इराणनी आपल्याला आपल्याकरता जो LPG हे पाहिजे होता तो येऊ दिला. मग त्याच्यानंतर आपण काही प्रमाणामध्ये अमेरिकेचा वापर करून सांगितलं की तुम्ही रशियाचं आम्हाला तेल तिकीट घेऊ द्या, तर ते त्यांनी घेऊ दिलं. त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये अमेरिकेकडनं पण यायला सुरुवात झाली. काही प्रमाणामध्ये आता साऊथ एशियाकडनं सुद्धा येत आहे. म्हणजे आपण सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून आपण आपला जो LPGचा जो शॉर्ट हे होत होता तो हे करायचा प्रयत्न केला आणि त्यात आपल्याला बऱ्यापैकी शॉर्ट टर्ममध्ये यश मिळालेलं आहे. लाँग टर्ममध्ये आता आपण जर बातमी ऐकली असेल तर PNG पाईप नॅचरल गॅस हे आपल्या देशात जास्त बनतो आहे. तर खास तर मोठ्या शहरांमध्ये जर PNGचं हे वाढलं तर आता एक मला आकडेवारी माहिती आहे तर 3500 कोटी रुपयाची PNG पाईपलाईन आता आपल्या शहरांकरता तयार होते. तर त्याच्यामुळे शहरांमध्ये तरी तुम्ही पूर्ण PNG वापरायला पाहिजे, कारण PNG मोर एफिशियंट आहे. आणि तसं झालं तर मग जे गॅस सिलेंडर्स असतात ती मोकळी होऊन देशाच्या आत जाऊ शकतात. तर हा एक शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म प्लॅन आपण तिथे तो करतो आहे. आणि याच्यामध्ये काय असतं, मी मगाशी पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न केला की लोकांचा याच्यामध्ये म्हणजे सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो. तर लोकांचा सहभाग कसा, आता लक्षात ठेवा, गॅस कसा वापरायचा हे तुम्ही 30% गॅस वाचवू शकता. जर आता जे गृहिणींना खरं मी शिकवायचं म्हणजे थोडं जरा गडबडच होईल की परंतु सगळं तुमचं कुकिंगचं सामान जर तुम्ही एकत्र ठेवलं आणि मग त्यावेळेला गॅस ऑन केला तर तुम्ही गॅस वाचवू शकता. जर तुम्ही पहिले गॅस ऑन केला आणि मग कढई शोधायला सुरुवात केली किंवा इतर गोष्टी पसरलेल्या आहेत, कुठे कच्ची भाजी, कुठे जे काय असेल ते, तर हे सगळं एकत्र करून जर केलं आणि नेमक्या पाहिजे त्याच वेळेला जर गॅस सुरू केला तर गॅस वाचवू शकता. तो एक भाग आहे. दुसरं सगळ्या जगाला माहिती आहे की जर तुम्ही कुकिंग करता तर त्याच्या कढईवरती जर कव्हर केलं तर तर त्याच्यामुळे कुकिंग जे आहे ते लवकर तयार होतं. जिथे शक्य आहे तिथे प्रेशर कुकरचा वापर करायलाच पाहिजे, कारण त्याच्यामुळे तुमचा गॅस हा वाचतो. तिसरी गोष्ट आहे की जर गॅसची फ्लेम तुमच्या पातेल्याच्या जर बाहेर येत असेल तर तो गॅस वाया जातो आहे. तर ते व्हायला नको.
एकदा पाणी बॉईल व्हायला लागलं तर तुम्ही गॅस फ्लेम जरी लो फ्लेमवरती आणली तरी ते पाणी लेटंट हीटमुळे ते बॉईल होत राहतं. राहतं. म्हणजे हे काही मी सांगायची गरज नाही. पण काय असतं की आपल्यातले अनेक जणं इन्क्लुडिंग मी आपण एज्युकेटेड इलिटरेट्स आहोत. म्हणजे आपल्याला जी नेमकी माहिती पाहिजे ती माहिती नसून बाकी सगळं माहिती असतं की डोनाल्ड ट्रम्पने काय करायला पाहिजे सगळ्याला माहिती आहे ते. पण मी गॅस कसा वाचवायचा हे मला माहिती नाही आहे आणि हे वाईट आहे. म्हणजे मस्ट नो ही जी इन्फॉर्मेशन आहे आणि तेच प्रमाण आपण आपल्या व्हेकल्सकरता वापरू शकतो. आता मी पुण्यातली तुम्हाला एक हॅबिट सांगतो. एक सिग्नल सोडला आणि पुढचा सिग्नल समजा अर्धा किलोमीटर होती तर लोक झुक सुरू करतात आणि तिथे दुसरा सिग्नलला किती कचाक ब्रेक दाबतात आणि थांबतात, कारण तो तर तुम्ही क्रॉस करू शकत नाही. पण तिथे जर तुम्ही जर क्रुझिंग स्पीडनी गेला तर तुम्ही म्हणजे आपलं तुमचं पेट्रोल वाचवू शकता. जर टायर प्रेशर जर ठीक ठेवलं तर तुम्ही ते वाचवू शकता. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही तुमचा फिल्टर नीट साफ केला, गाडी गॅसचा फिल्टरसुद्धा साफ वेळोवेळी करायला पाहिजे, तर त्यांनी So गॅस many वाचवू things to must शकतो. know. ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टी मी सांगतोय असं नाही, हे दिलेलं आहे, पण हे करायला पाहिजे, अंमलबजावणी ही करायला पाहिजे. आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचवू शकतो. पुण्यामध्ये रोज संध्याकाळी 6 ते 8मध्ये एक 100 चक्रव्यूह तयार होतात. व्हेकल ट्रॅफिक सगळीकडे एकमेकाला असा तो हे करून टाकतो की शेवटी तिथे ट्रॅफिक पोलीस आल्याशिवाय किंवा कुठले तरी चांगले व्हॉलंटियर आल्याशिवाय तो चक्रव्यूह सुटत नाही. तर आपण जर साधे ट्रॅफिकचे नियम पाळले तर आपण ते करू शकतो. पण आपण म्हणजे इतका म्हणजे इनडिसिप्लिन बनतो आहे. म्हणजे आज सगळ्यांनी एक चांगला नागरिक बनण्याची गरज आहे आणि ती आपण जर केली तर आपण देशाच्या प्रगतीमध्ये एक मोठं योगदान देऊ शकतो. हे मला वाटतं एनर्जी सिक्युरिटीमध्ये आपलं योगदान हे फार असलं पाहिजे. महत्त्वाचं असेल. Yes. आणि दुसरं इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये सुद्धा जर कुठली अफवा आली तर ती पुढे पाठवायची गरज काय, ते कशाला फॉरवर्ड करायला पाहिजे. तर ते आपण उगीचच गॅस नाही. आणि काही जण हे हे जे रील मेकर्स असतात किंवा अनेक यूट्यूबर्स असतात, पुष्कळशा वेळा चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे ना. आणि लोकांना खूप घाबरवण्याचा प्रयत्न करतात. तर हे इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं व्हिक्टीम कसं बनायचं नाही हे सुद्धा प्रत्येकाने शिकायची गरज आहे. स्वतःच्या देशावरती थोडा विश्वास ठेवा, स्वतःच्या सरकारवरती थोडासा विश्वास ठेवा, स्वतःच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवा. सैन्यावरती तर तुमचा विश्वास असेल याची मला खात्रीच आहे, परंतु बाकी सर्व लोकांना आपलं काम जमतं बऱ्यापैकी हो. ठीक आहे ना. तर उलटं आपण म्हणजे आपलं हे जे एनर्जी मंत्रालय आहे त्यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी ही जी शॉर्ट टर्म मॅनेजमेंट जी आहे ही इतर देशांच्या तुलनेमध्ये जास्त चांगली केली आहे. ठीक आहे ना. येस. तर ते म्हणून स्वतः थोडा विश्वास पाहिजे आपल्या देशावरती. आपण सुद्धा चांगलं काम करू शकतो आणि करत आहे. येस. मला तुम्हाला सांगायला आवडेल की देशसेवा करण्यासाठी सैन्यात भरती होऊन सैनिक होणंच गरजेचं नाही आहे. बेसिक नॉर्मल सिविक सेन्स पाळूनही आपण देशसेवा करू शकतो. तुम्हाला पटलं तर नक्की कमेंटमध्ये मला लिहून सांगा. सर, तुमच्या पाठीमागे एक पुस्तक आहे ऑपरेशन सिंदूर, त्याबद्दल आम्हाला आवडेल ऐकायला. आता ऑपरेशन सिंदूर हे 24 एप्रिलला जो मॅसाकर झाला होता तो झाला होता आणि मग 7-8 मेला ऑपरेशन सिंदूर परसे झालं होतं. Yes. एक वर्ष एक वर्ष आता होईल. पूर्ण होईल. तर आता प्रश्न असा आहे की आता सध्याची परिस्थिती काय आहे. परिस्थिती ही चांगली आहे इन द सेन्स की अशा प्रकारचं काही उलटं काम करायची हिंमत पाकिस्ताननी करायला नको, कारण त्यांना बऱ्यापैकी धडा आपण शिकवलेला आहे. आपण या युद्धामध्ये आपलं एम होतं की दहशतवाद्यांना जे ट्रेनिंग कॅम्प होते ते उद्ध्वस्त करायचं, त्यांना मारायचं. ते एम आपण चांगल्या पद्धतीने हे केलं आणि याच्यामुळे आता जो दहशतवाद आहे काश्मीरमधला तो ऑल टाईम लोला आहे. 100% संपलेला नाही आहे आणि 100% संपणार पण नाही जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे आणि त्यांना मदत करायला चीन आहे आणि त्यांना मदत करायला अनेक देश आहेत आणि अनेक त्यांचे हस्तक पण आहेत. तर हे दीर्घकालीन युद्ध आहे. परंतु पाकिस्तान अशा प्रकारे हे करणार नाही याची आपल्याला खात्री असावी. दुसरी गोष्ट, आपल्या शस्त्रांनी म्हणजे ज्याला आपण शस्त्रसिद्धता किंवा म्हणजे डिफेन्स प्रिपेअर्डनेस म्हणायचं, ती आपली आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगाने ते वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे मग ते ड्रोन्सच्या विरुद्ध स्वतःचं रक्षण असो,
की एनर्जी सिक्युरिटी असो की म्हणजे आपल्या ऑइल रिफायनरीजचं रक्षण असो की हे आपण चांगल्या प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मला आपल्याला असं म्हणता येईल की जे युद्ध नावाचा जो प्रकार आहे त्याची आपण जास्त काळजी करू नये. ते लढण्याकरता भारतीय सैन्य अगदी सक्षम. तयार आहे, सक्षम आहे. परंतु जे मल्टी डोमेन वॉर आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाने आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायलाच पाहिजे. म्हणजे काय, एकतर इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं व्हिक्टीम बनवू नये. तुम्हाला चुकीच्या बातम्या तुमच्याकडे पाठवल्या जातील, अफवा पसरवल्या जातील, त्याचं व्हिक्टीम बनवू नका. तो नंबर एक भाग झाला. दुसरी गोष्ट जी आहे की सप्लाय चेन डिस्रप्शन नावाचा जो प्रकार आहे कधी कधी होऊ शकतो. तर त्याकरता एकदम घाबरून जाण्याची काही अशी गरज नाही. एखाद्या गोष्ट कमी जास्त झाली तर काही हे होत नाही, तर ते आपण करू शकतो. तिसरी गोष्ट जी आहे की आपण एक प्रॉडक्टिव्ह नागरिक बनून आपण काहीतरी चांगलं काम देशाकरता करू शकतो. म्हणजे आपण एक जबाबदार नागरिक हे बनायला बनवू पाहिजे. माझं ऑपरेशन सिंदूरचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये युद्ध कसं झालं हा एक चॅप्टर आहे. मग युद्धामध्ये मिसाईल्स वगैरेचा वापर कसा झाला हा दुसरा चॅप्टर आहे. आपण आपलं स्वतःचं अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम कशी वापरली ते आहे. मग युद्ध कसं थांबलं आणि युद्ध आपण कसं योग्य वेळी थांबवलं हे आहे. मग चीनला आपण चीनशी कसं लढतो आहे सध्या त्याच्याविषयी एक चॅप्टर आहे. पाकिस्तानशी आपण सध्यासुद्धा एक अपारंपरिक पद्धतीने कसं लढतो आहे याच्याविषयी एक चॅप्टर आहे. आपण पाकिस्तानला मदत करणाऱ्या काही ताकदी आहेत त्यांच्याशी कसं लढतो आहे त्याच्याविषयी दिलेलं आहे. म्हणजे काय काय ठिकाणी आपण नावं घेऊ शकत नाही. आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची युद्ध ही कायमची चालू असतात, चालू राहतील. तर तुम्हाला मी थोडक्यात एक सांगायचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला जर आठवत असेल की काही काही म्हणजे विद्वान घाबरवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचे. भारतीय विद्वान भारतीय टी व्ही चॅनल्सवरती घाबरवायचे आपल्याला की पाकिस्ताननी जर तुमच्यावरती दहशतवादी हल्ला केला तर तुम्ही तुमची ताकद वापरून सैनिकी ताकद पाकिस्तानच्या विरोधात वापरू नका, कारण पाकिस्तानला जर राग आला तर त्यांच्याकडे असलेले अणुबॉम्ब ते तुमच्यावरती वापरतील. आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये काय केलं, त्यांच्याकडे बॉम्ब होते तरी पण आपण हल्ला करून त्यांचं नुकसान भयंकर केलं. म्हणजे ही जी न्यूक्लिअर बोगी होती त्याला आपण सडेतोड उत्तर हे दिलं. हे नेतृत्वाचं कौशल्य आहे की ज्यांनी केलं. त्याच्यामध्ये पॉलिटिकल नेतृत्व आहे, सैनिकी नेतृत्व आहे, याच्यात मी जास्त जात नाही. ठीक आहे. तर तो एक भाग झाला की आपण आपलं एक चांगलं टफ डिसिजन याच्यामध्ये घेतलं. दुसरी गोष्ट, युद्ध नेमकं केव्हा थांबवायचं हे सुद्धा आपण ठरवलं. आणि जसं पाकिस्तानने रिक्वेस्ट केली आपण थांबलो, कारण आपली इमिजिएट एम्स ही अचीव झालेली होती. ऑल टर्म जे लॉंग टर्म एम आहे पाकिस्तानचे तुकडे करायचे ते झालेलं नाही आहे, पण त्याला वेळ लागेल. त्याच वेळेला आपण एक लक्षात असावं की एक मध्ये असं म्हणजे काही काही सो कॉल्ड तज्ज्ञ सांगायचा प्रयत्न करायचे की पाकिस्तान तुम्हाला 3 फ्रंट वॉर लढायला लावेल. 3 फ्रंट वॉरचा थोडक्यात अर्थ काय, 3 फ्रंट वॉर म्हणा किंवा 2.5 फ्रंट वॉर म्हणा. तर 3 फ्रंट वॉर म्हणजे काय, ज्यावेळेला पाकिस्तान म्हणजे तुमच्याशी युद्ध करेल त्याच वेळेला चीन पण तुम्हाला त्रास देईल. तर तुम्हाला चीनी फ्रंटसुद्धा जी आहे तिथे सुद्धा युद्धाची 100% तयारी ठेवावी लागेल. आणि त्याच वेळेला देशाच्या आतले नक्षलवादी असो की दहशतवादी असो की त्यांचे हस्तक असो तुम्हाला देशाच्या आत त्रास देतील. तर हे तुम्हाला 2.5 फ्रंट वॉर किंवा 3 फ्रंट वॉर हे लढायला लावतील असं काही तथाकथित तज्ज्ञ सांगायचे. आणि जनरल रावत जे आपले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते त्यांनी म्हटलं आहे. पण आता झालं काय आहे, आता आपण पाकिस्तानला 3 फ्रंट वॉर लढायला लावतो आहे. कसं लावतो आहे तर नंबर एक, पाकिस्तान भारत काय करतो आहे, इथून तर त्यांचं सैन्य काय हलू शकत नाही. आज पाकिस्तानच्या आत बलुचिस्तानमध्ये आग लागलेली आहे. ठीक आहे. खैबर पख्तूनख्वा नावाचा जो भाग आहे तिथे प्रचंड प्रमाणामध्ये गडबड आहे. तर त्यांचं तिथे भयंकर नुकसान होतं आहे. आणि याच वेळेला पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरती सुद्धा खूप नुकसान होतं आहे. म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा सुरक्षित नाही. पाकिस्तान भारत सीमा तर होऊ शकणार नाही. आणि पाकिस्तानच्या आत गडबड लागलेली आहे. तर 3 फ्रंट वॉर आपण त्यांना लढायला लावतो आहे. हे आपोआप होत आहे का, कसं होत आहे. पाकिस्तानचे अनेक दहशतवादी अचानक मारले जात आहेत ना. तर आपण सुद्धा बऱ्यापैकी युद्ध लढतो आहे.
परंतु फायनल जे हे आहे ते म्हणजे पाकिस्तानचं एक विभाजन होणं गरजेचं आहे. पाकिस्तानचे 3 किंवा 4 तुकडे व्हायला पाहिजेत. एक तुकडा म्हणजे बलुचिस्तान एक स्वतंत्र राज्य बनायला पाहिजे. खैबर पख्तूनख्वा नावाचा जो भाग आहे तो अफगाणिस्तानमध्ये सामील व्हायला पाहिजे. पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर जो आहे तो भारताचा हिस्सा म्हणजे भारतात पुन्हा जॉईन व्हायला पाहिजे. आणि मग राहील काय तर पाकिस्तानमध्ये फक्त पाकिस्तानी पंजाब. तर हे आपलं लाँग टर्म एम असावं, असेल, होत असेल वगैरे. त्या दृष्टीने हालचाल सुरू आहे. परंतु याच वेळेला लक्षात ठेवा पाकिस्तानला मदत करायला चीन आहे आणि चीन हे होऊ देणार नाही. त्यांना मदत करायला अनेक देश आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे एक लाँग टर्म एम आहे. आणि आपल्याला करायला काय पाहिजे की पाकिस्तानचं नुकसान हे जास्त व्हायला पाहिजे, आपलं नुकसान हे कमी व्हायला पाहिजे. आणि या रोजच्या चालणाऱ्या युद्धामध्ये आपण आपल्या देशाला जेवढं जास्त सुरक्षित ठेवू शकतो ते ठेवायला पाहिजे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की अंतर्गत सुरक्षा आता आपली जास्त सुधारते आहे. अजून काही 100% सुधारली नाही बरं का. बांगलादेशी घुसखोरी अजून चालू आहे, पण तरी पुष्कळ सुधारली आहे. नक्षलवाद जवळजवळ संपलेला आहे. काश्मीर जवळजवळ शांत झालेलं आहे. ईशान्य भारत शांत झालेला आहे. आणि ते शांत झालं तर काय होईल तिथे त्याची प्रगती अजून वेगाने होईल. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच अजून सांगू शकतो की आता नक्षलवाद संपला तर एक सर्वात जास्त फायदा काय होईल. आपली इलेक्ट्रिसिटी जी आहे 70% इलेक्ट्रिसिटी ही कोल जनरेटेड आहे. आपल्याकडे सर्वात जास्त कोलचा साठा असूनसुद्धा आपल्याला तो पुरत नाही. आणि आपण सध्या कोल आयात करतो ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामधनं. नक्षलग्रस्त भागामध्ये कोळशाच्या प्रचंड खाणी आहेत. तर त्या जर आपल्याला वापरता आल्या तर आपण कोळशामध्ये एक पुढे जाऊ, पूर्ण हे हो. तर प्रगती बऱ्यापैकी आहे. देश सुरक्षित नक्कीच होतो आहे. तर याच्यामध्ये मी आपल्याला एक म्हणजे माझ्याकडनं एक संदेश असा देऊ शकेन की आपण विचारा की मी एक देशभक्त नागरिक देशाकरता रोजच्या जीवनात काय करू शकतो. देशाकरता पाणी वाचवा. आता उन्हाळा येतो आहे, पाणी सुरक्षा हा मोठा विषय आहे. देशाकरता गॅस, तेल आणि पेट्रोल वाचवा. एनर्जी सिक्युरिटी हा महत्त्वाचा विषय आहे. देशाकरता फूड सिक्युरिटी काही कमी जास्त झालं तर ते हे करा. शेतकऱ्यांकडनं सामान विकत घ्या. देशाकरता तुम्ही एक म्हणजे जिथे शक्य आहे तिथे डिजिटल पेमेंट करा. म्हणजे ब्लॅक इकॉनॉमीला तुम्ही पुढे वाढू देऊ नका. कुठेही तुम्ही गेला तरी पेमेंट कशाने करायची तर डिजिटल. कारण काय तर तुम्ही कॅश पेमेंट केली तर ते त्याच्यामध्ये काळा पैसा जनरेट होतो. डिजिटल केली तर ती बँकेत जाते आणि ते उत्पन्न काही लपवता येत नाही. 100% डिजिटल पेमेंट करा. हे आपल्या मार्फत माझं सगळ्यांना आव्हान आहे. ठीक आहे ना. पाणी आहे, वीज आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. ट्रॅफिक रूल फॉलो करा. ट्रॅफिक रूल फॉलो केले तर 100 कोटी रुपयाचं इंधन पुण्यात तुम्ही रोज वाचवू शकाल. जास्तच आपण एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. आणि हे एक ठराविक वेळेला होतं. तर ते कसं करायचं. आणि तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये एक काहीतरी चांगलं कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता म्हणजे देशात आता आपण ज्याला देश सुरक्षित म्हणतो त्याच्यामध्ये होतं की स्त्रियांचं पण रक्षण व्हायला पाहिजे, मुलांचं पण रक्षण व्हायला पाहिजे, मुलींचं पण रक्षण व्हायला पाहिजे. मी याच्या डिटेलमध्ये जात नाही. सध्या काही ठिकाणी मुलींची असुरक्षितता ही पुढे येते आहे. ठीक आहे ना. वृद्ध माणसांचं रक्षण व्हायला पाहिजे. तर म्हणजे हे सगळं आपण आपल्या ह्याच्यावरती सुद्धा करू शकतो. जबाबदार नागरिक बनून, जबाबदार पालक बनून. आणि म्हणजे हाच प्रश्न आहे की मी देशाकरता काय करू शकतो. आणि आपण खूप करू शकतो नॉर्मल जीवनामध्ये. त्याकरता हातात बंदूक घेऊन फिरायला पाहिजे अशी काही गरज नाही आहे. येस. आत्ता सरांनी म्हटल्याप्रमाणे हातात बंदूक घेऊन फिरण्याची गरज नाही आहे. नॉर्मल बेसिक सिविक सेन्स पाळला तरीही आपण देशसेवाच करतो आहे. मला असं वाटते हा विचार तुम्हाला आवडेल. आणि याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच संपवते. आणि सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, इतकी छान चर्चा केली, इतकं छान नॉलेज आमच्याबरोबर शेअर केलं, त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.